राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईवालीच्या लागून नादी माझी उरकून टाकली शादी, काय सांगू मेरी बरबादी ग सुंदर अमीना बीबी, काय सांगू मेरी बरबादी ग सुंदर अमीना बीबी. 5-25 वर्षापूर्वी ही गाणं हॉटेलमध्ये, ट्रकमध्ये, ट्रॅक्टरमध्ये लय लागायचं आणि लय म्हणजे ड्रायव्हर लोकांना माहिती आहे बघा या गाण्याचं. आणि त्याचा मतितार्थ असा आहे, त्याचा अर्थ असा आहे की एखाद्या बाधवाट किंवा निम्या अर्ध्या वयाच्या बाईच्या नादी लागल्यावर काय होतं. आणि आत्ताच्या कंडिशनला धरून असं आहे, ही 18, 20, 22 वर्षाची जी गबाळ आहे आपलं, ही गबाळ दुरीत चालण्याऐवजी बऱ्याच जणांना ही अंटी खुणावते आणि त्या विचारात पेट्रोल टाकायचं काम ही मोबाईल करतोय. मोबाईल उघडलं की त्याला बाकी काही दिसत नाही, त्याला नुसतं त्या उघड्या नागड्या बाया, लोथडलेल्या बाया, त्या चरबीच्या असला प्रकार लय चालू झाला आहे आता. आणि ती पोरं दनादन बळी पडतात. आणि काही 95% बाया, 99% तर चांगल्याच आहे, त्यातबद्दल वाद नाही. पण 1-2% इतक्या बेकार झाल्यात आता, त्यांनी बी पारला सोडली तुम्हाला सांगतो. आणि ह्याच एका घटनेवर आधारित ह्या आंटीने असा कसा कार्यक्रम, त्या पोराची कशी गंठी वाजवली, कशी गंठी मारून टाकली, आपण बघू आता. ही जी घटना आहे, ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचे दिल्ली कॅनॉट प्लेस. हा जो पोलीस स्टेशनचा एरिया आहे कॅनॉट प्लेसचा, त्या अंतर्गत घडलेली घटना आहे. आणि घटना घडलेली फक्त एक मार्चच्या, मला वाटतं 31 मार्चला मर्डर झालेला आहे तो. सविस्तर जाणून घेतो. विषय असा आहे, संगम विहार प्लेस हा जो एरिया आहे दिल्ली पासला, त्या ठिकाणी प्लॅस्टिक मोल्डिंग याची कंपनी होती. प्लॅस्टिक मोल्डिंग म्हणजे आपण ती फेरीवाली बघतो का, ती गम्याली विकायला येतात, म्हणजे प्लॅस्टिकचं मटेरियल जोरात आपटून दाखवतात, ही दाखवतात. 500 रुपयाला गम्याला सांगतात आणि 100 रुपयाला देतात. म्हणजे बार्गेनिंग करता आलं पाहिजे, कमी जास्त करता आलं पाहिजे, असा विषय. तर ती प्लॅस्टिकची जी कंपनी होती बनवण्याची वस्तू, त्यात कशा बनवतात त्याची त्यांना माहिती, पण त्याचा कंपनी होती. ती कंपनीचा मालक होता हबीब अन्सारी, मुसलमान माणूस. आणि प्रामाणिकपणे धंदा करायचा असा काही विषय नव्हता. त्याला लेबरची गरज असायची. मग जी लेबर येईन ती लेबर तो लावायचा कंपनीत, मला तुला 4 पैसे मिळतात. आणि त्याचा ते प्लॅस्टिक सेल हा भयंकर वाढल्यामुळं त्याला ती लेबरची कमतरता सतत पडायची. लेबर बघता 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 सचिन वय 21 हा अलीगडमधील विजयनगरचा रहिवासी बघा, उत्तर प्रदेशचाच. त्याने तिथं नोकरीसाठी अपील केलं. 20-21 वर्षाचा पोरगा, एकदम नवा तर्नाबान, थंबनेलमध्ये दिसतोय तसा, आणि दुहेरी हाडाचा. ते असं मारकाट सारकाट नव्हतं, तुम्हाला सांगतो. चांगलं निबार किंवा 2-3 गाड्याला ठोक्यात खालास करीन असा रगाट पोरगा एकदम. आईबापांनी जीव लावला असन, खाण्यापिण्याला सांभाळला असन, आईनी, माता माऊलीनी, अशा प्रकारचा पोरगा. आणि तू मोठा झालाय आता, तू आम्हाला 4 पैसे दे, तू बी जग, अशा हिशोबाने अविवाहित होता. काही लग्न बिग्न झालं तर त्याला ते पाठवला. हबीब अन्सारीची गाठ घेतली. त्याला ते पोरगा गाठ बिंग राहायला म्हणले, चांगलं एक मशीन हँडल करीन हा. त्याला ते काम दिलं. ठीक आहे म्हणला माझ्या बहिणीचं लग्न आहे, तो सचिन म्हणला मला थोडी उचल बी लागन पुढं, देतो मला, तू नको काळजी करू. काम प्रामाणिक करायला लागला. सगळं व्यवस्थित चाललं, सुखी चाललं. पण सरळ चलन ती जग कसलं, काहीतरी वाकडं होतंच. आता काय वाकडं झालं यांचं बघू. किंवा हबीब अन्सारी आहे, ह्याचं वय 33 वर्षाचं आहे, ध्यानात ठेवा. 2 मुलं आहेत. त्याची जी बायको आहे ती शमीना बेगम. आता ही शमीना बेगम म्हणजे मदनाचा पुतळा. हा, मागणाचा पुतळा म्हणली असा विषय की बा पुरुषाची नजर आणि एखाद्या चांगला नजर वायबल होईन असं तिचं सौंदर्य. आणि तेच काय कामाला लावित नव्हता बाहेर, काय ना बारीक छोटी काय ना, पण कंपनी होती. 70-80 हजार रुपये महिन्याला मिळायचं तिला. आणि पैसे मिळाल्यानंतर तिथं प्रपंच व्यवस्थित चालायचा. घराच्या आत सावलीला बाहेर आली ना की ती लय भारी दिसते. का? ऊनवाराच नाही. आपल्या इकडं, आमच्या इकडं बघा, ऊस तोडणाऱ्या बाया सगळ्या काळ्या कुठ होत्यात पार. उन्हात काम करायला बाया, आमच्या खुरापण्यात मालकीला खुरपावं लागतं बायांच्या बरोबर. ऊसाला सरीला सरी द्यावं लागते, ती काळी कुठ होती. का? उन्हात काम करायला शेतकऱ्याची अवलादी असे. पण काहींचं जर नशीब चांगलं असतं की त्यांना ती पत्राच्या बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे ऊनवाराचा विषय नाही. गोरी गोरी पान भाई एकदम, आणि पिवळी गोरी ती बी. हा, गोऱ्यांचं तुम्हाला लय प्रकार आहेत. आणि ही जी शबीना बेगम आहे, हिला 2 मुलं आहेत. मुलं लहान आहेत, एक 4 वर्षाचा, एक 2 वर्षाचा. आणि ते आपले
घरीच होती. 3 माणसाचं त्रिकोणी कुटुंब. हा जो हबीब अन्सारी आहे त्याची ती बायको आहे शेमिना बेगम. आता थोरला पोरगा ती KG मध्ये ते सिनियर KG ज्युनियर KG असतं काहीतरी त्याच्यात नेऊन बसावला एक की 4 वर्षाचा मुलगा तो की ती आपली बारीक पोरग होते ती घेऊन घरीच राहायची. बाई थोडीशी विचित्र होती. विचित्र म्हणजे कसं की थोडी तिची जी नजर आहे ही बिरबिरायची आणि शी माणूस आज जसा गोखितो ना म्हणजे जसा विचार करतो ना त्याच्या कृतीत ते जाणवतं ध्यानात ठेवा. हा तुम्ही बघा, तुम्ही आठवून बघा एखाद्याच्या घरी म्हणजे आयुष्यात एखाद्या माणसाच्या घरी तो पहिल्यांदाच गेलेला आहे, तो माणूस काहीतरी कामानिमित्त गेलेला आहे, पण त्या घरातली जी महिला आहे ना शी तुमच्याकडं जास्त पाहणार, म्हणजे थोडं रिस्पॉन्स देणार. तुम्ही माणूस चांगलाच असतो जाणारा, आईला बाई बघती बरं का, एकटक बघते बरं का, काय हिच्या मनात आहे का, हा प्रकार बघायला मिळतो. जनावरला काय माणूस काय करतो, आईला ती बाई चालू आहे बुवा पटकून आपलं काम करा चाला, अशी बघणारी 90% लोक. पण एखादा गुत्तोच असा विषय असतो तो. तेव्हा तसा प्रकार ती शेमिना ती पुरुषांची तिला नजर आवडायची, पुरुषांना नजर द्यायची. आता इथून पुढं काय झालं, हा जो हबीब अन्सारी याला इतका कामाचा लोड, त्या सचिनला म्हणला एक तू काम कर, घरचं काम आहे, काही किराणा आणून द्यायचा आहे किंवा कुठं प्लंबिंगचं काम असेल, कुठं काय प्रॉब्लेम असेल, त्या कामासाठी किंवा हे पैसे घर नेऊन दे, ते बायकोला किराणा भरायचा आहे, किराणा भरा, दोघं जण जा तुम्ही, त्या पिशव्या गेला तू मदत कर. असं आता ह्याचं कसं आहे, सारखं त्या मशीनवर हँडल चालवून त्याला कटाळा आला असायचा. अरे म्हणलं चला बाहेर फिरायला मिळेल थोडं, आणि अशा हिशोबाने तो जायचा बुवा, म्हणजे चेंज कामात. सचिनची ह्याची जशी नजर झाली, आता ही 20 वर्षाचं 21 वर्षाचं पोरगं, पण ती बाई जास्त वर्षाची होती, 25-26 वर्षाची होती. तिला अक्कल पाहिजे ना, त्या पोराला कशाला नादी लावायचं बुवा, असा विषय येतो. पण तिला ती तेवढं शरीराने मजबूत, छाती, दंड, असा मजबूत पोऱ्या बघितला, मानगुट बिनगुट, ती बाई त्या पोरावर बाळली, तुम्हाला सांगतो. आणि बाळली म्हणजे अशी बाळली की तिने आतल्या आत ठरवून टाकलं की याचा, बघा कसं असतं, याचा फक्त आपल्याला एखाद्या गायवर कसा बैल उडवतो, म्हणजे फक्त उडण्यासाठीच संबंध ठेवायचा. हा, ह्याच्यामध्ये फक्त शारीरिक सुख किंवा ती 15-20 मिनिटाची मजा, ह्याच्या पलीकडे काहीच नाही, तुम्हाला सांगतो. पण हा विचार केला त्या बाईने, आणि ह्याचं कसं होतं, ही बिगर लग्नाचं पुरी बिरी बघता बघता लाईन मारत, पण ह्याची ताकद नव्हती कोणाला काय मारायची, कारण रेट होत्या धरून, मग असा विषय असतो. ती फक्त मनात होतं. पण कसं वाटायला कसं वाटलं, बहिणीचं लग्न झालं ना की आपलं लग्न उरकायचं पुढल्या वर्षी, ही त्याच्या डोक्यात. जगणाऱ्या प्रत्येक माणसाला शरीर सुखाची गरज असते, पण आपल्याला काही बंधनं असतात, आपली संस्कृती हे ते लग्न झाल्यानंतर ते चालू होतात, हा विषय. पण काहींचा कसं आहे, त्यांना दमच निघत नाही. त्यांना असं वाटतं की इकडून मोबाईल नुसता उघडला तरी म्हणतोय ते बाया दिसत यात, ह्याला प्रॅक्टिकल काय मिळायचं. मोबाईल उघडला की सारखं नजर तिकडं जाते, रील्स बघायला गेले तिकडं, व्हिडिओ तसलेत. आणि मोबाईलचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, बघा सिस्टीम कशी बनवलेली आहे. रील्स तुम्ही अशी उघडत असताना तुम्हाला एखादा इंदुरीकर दिसला, काहीतरी त्याची स्पीच असेल 1 मिनिटाची 2 मिनिटाची, इंदुरीकर क्लिक केला ना, ती तेवढं ऐकलं ना की तुम्हाला 50 क्लिक इंदुरीकरच्या दिसणार. तुम्ही जर केलं ना लता मंगेशकरांचं एखादं गाणं आहे, ती जर क्लिक केलं तर 50 गाणी लता मंगेशकरांची दिसणार तो सारखं. कारण ते इंटरनेट आहे, त्याला असं वाटतं की तुम्हाला काय पाहिजे ते तुम्हाला पुरवायचं, हे त्याचं काम आहे. कारण तुम्ही 300 रुपयाचा बॅलन्स टाकता, ते काम आहे त्याचं. तुम्ही का ती UP बिहार तिकडची एखादी लुगडंवर करणारी बाई, आज थोडा वेगळ्या कलरचं अंतर्वस्त्र घातले, ते गुलाबी आहे का बघतो कसले, त्यांनी क्लिक केलं, 100 बायात असल्याच, ह्याला म्हणतात मोबाईल. आणि काय होतं, आईवडील इतकं एवढ्या महाग आहे, जीवाचं लहान असं ते बाळ मोठं करते एवढं ईदभर किडा. आणि ही किडं जर असंच ह्या मोबाईलच्या नादाने जर वाटलं होत असेल काहींना, तर 80% लोकांना हिकुलतं एकच आहे महाराज. ते त्यांचं हृदय दाडदूड करतं की बाबा ही म्हणजे शिक्षण होऊन नोकरीने त्याचं लग्न केलं म्हणजे सुटलं बाबा, म्हणजे अशी परिस्थिती समाजात आली, लोकांना भीती आहे, दहशत येते. आणि आता ह्या केसमध्ये सचिनचं काय होते बघू आपण. हा जो सचिन आहे, हा सचिन त्या बाईच्या इतका आहारी गेला की त्यांचे अनैतिक संबंध स्थापन झाले. आणि संबंध स्थापन झाल्यानंतर हा कावळा केरळा, आता ही नवीन जी असतात ना, तुम्हाला सांगतो ATT, ती OTT म्हणायचं मी, तर त्याचा म्हणजे ऑल टाईम टाईट ही वेगळी असते.
हे तुम्हाला सांगतो चांगल्याला बॉम्बला लावतात. तुम्हाला सांगतो ही लय खतरनाक कार्यक्रम आहे. आणि आपल्याकडे रोख रिपोर्टवाले लय लोक आहेत आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना आपण तयार करू. आता ही कसं आहे, ह्या पोराला ती खंबळूनच बा, त्याला काय बाबा प्युअर तुंबलेलं ती, आणि शिला तू ओकेच, त्याला काय ही बांगळांग 2 मुलं, ह्यांचे अनैतिक संबंध स्थापन झाले. ती हबीब तिकडं 7-8 तास झोपायसाठी घरी यायचा. त्याच्या डोक्याचा काय त्या कंपनीचं हे प्लॅस्टिक आणि ते फोन आणि हेन तेन, पैसा संपला विषय त्याचा. ती तिकडं त्याचं दुर्लक्ष कमी, ह्यांचा इकडं खटका चाललेला. आता बघा झाल्यात अनैतिक संबंध चालू. काय ते होणार आहे का नाही? होणारच आहे, मी सांगतो ना, होणारच आहे, होणारच. आता कसं झालं, कुठं झालं, कधी झालं, आता हा विषयच लय महत्वाचा आहे की कधी कसं झालं. बघा आता हे सगळं चालू झाल्याच्या पुढं त्या बहिणीचं लग्न ठरलं सचिनच्या. ह्यो गेला त्या हबीबकर, म्हणला 2 लाख रुपये मला ॲडव्हान्स पाहिजे, मग बहिणीचं लग्न आहे, मी तुमचं रुपया फेडीन, मला फक्त जगापुरती ते त्यानं पगारातून कटिंग करून घ्या. ह्याला त्या सचिनचं काम पटलं होतं, सचिनचं सगळं ही पटलं होतं, मशीन बेस्ट पोरगा चालवायचा. त्यांनी दिले बा पैसे दिले. ते वडील आले, ते पैसे घेतले, म्हणजे राहून द्या मुलाला तुमचे लय अशा. ते हबीब अन्सारी आहे ना, तो माणूस चांगलाच होता म्हणजे, कारण त्याला काम करायची गरज होती. आणि बहिणीचं लग्न आहे, चांगल्या कामाला जात्यात, काशात बद्दल कोण काय विचार करत नाही. 2 लाख रुपये दिल्याच्या नंतर तो आईबापाला निघून गेला. बहिणीचं लग्न बिग्न झालं. ह्याच्या उचेला आता ती उचेला असल्यावर ह्याला काम करणं बाग आहे. हे तो काम करत असताना त्या ठिकाणी हे संबंध स्थापन झाले. आता संबंध स्थापन झाल्यावर हबीबला शेजाऱ्यांनी ही माहिती क्लिक केली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो जरी त्याचं काम नसलं, त्याचं जरी घरी सारखं जाणे नसलं, तरी हा तुम्ही जो पोरगा काम घरी पाठवता ना, बऱ्याच वेळा आता कसं असतं, उन्हाचा दिवस आहे, हवा येण्यासाठी दारं खिडक्या चालू ठेवतो माणूस. पण तो पोरगा जसा घरात गेला की 5 मिनिटांनी सगळ्या खिडक्या बंद झालेल्या. शेजारी लय खतरनाक असतात ना, शेजाऱ्यांना सगळं माहीत राहतं कुठं काय चाललंय. शेजारी कसं आहे, चांगल्याला नाही हे करत, सपोर्ट करत, तुम्हाला सांगतो. हां, त्यांनी जर कार आणली ना, सेकंड आणून दे बिचाऱ्यांनी, त्याचं ती पेढा खायला ना, ह्याला ती काँग्रेस खाल्ल्यावानी कडू लाग. काँग्रेस म्हणजे गावात आहे आमच्याकडे, तसलं कडू लागणार. अरे आणू दे चांगलं, त्याच्या तुझ्या बापाच का त्याची ते आणतोय, त्याची ते फिडी नाही का आणली ना गाडी, ती काय हप्ते न्यायला आता पडून जाईन, 2-4 महिने थांबा जरा, अशी लोक असतात. ते शेजाऱ्यांनी गाडी लावली हबीबला जरा संशयास्पद. मग हबीबनी त्याला एक दिवस घरी पाठवला आणि अर्ध्या 1 तासाने हा आला. बेडरूममध्ये रंगारंग कार्यक्रम त्याने हबीबनी पकडला बा. आता ती एक तर डोक्यात खतरनाक गडी असते ती. तो म्हणला तर त्याला 2-4 जाफळे लावल्या, जाऊन त्या गाडी म्हणला तू नी थांबून माझ्या डोळ्यापुढे इथं काय. आणि त्या बाईला पण समज दिली. आता हबीबचा एक मोठा भाऊ आहे, तुम्हाला सांगतो, त्याचं नाव आहे इजाज अन्सारी. त्या इजाजकडे गेला, म्हणला असा विषय झाला आहे. सांगितलं. इजाज म्हणला उसको मारा है ना तूने, ठीक है, अपना 2 लाख का क्या करेगा, 2 लाख गुत्ते ले अपने, निकालना पड़ेगा वो पैसा, निकालने के बाद क्या कुछ करेंगे बाद में देखेंगे, तू जा उसको संभल के ले, लेकिन 2 लाख की पैसा मांगने दो, 50-50 हज़ार के दे बोले. और उसके बाद बाप को भी फ़ोन कर, उसको बोलना का थोड़े 4 किस्तों में 50-50 हज़ार करके दे दे मेरा पैसा, बाद में देखेंगे क्या करना है. त्या भावाचं बोलणं झालं, घे म्हणला पैसे घे म्हणल्यावर बापाला फोन केला. बाप म्हणला तसं तुम्ही म्हणता बरोबर द्यायला पाहिजे, त्याला तर काढून टाकलाय, पण त्यांनी कारण नाही सांगितलं मला, कामावर काढून टाकलाय. म्हणला करतो मी तजवीज. त्याचे वडील म्हणले सचिनचे. झालं. तो विषय संपल्यावर हा जशी 29 फेब्रुवारी ही तारीख जवळ आली, त्या तारखेला ह्याला म्हणजे गॅप पडला ना. आता गॅप पडल्यावर ह्याला नुसतं ती बाई दिसायची बेधुंद. कारण कसं आहे, ह्याला असं वाटायचं की काय करून काय नको. आणि थोडासा गॅप पडल्यानंतर त्याला वातावरण आता हे झालं असेल, त्याने अंदाज घेतला, ते कंपनी तिथं कामाला असला का की तो यायचाच यायचा आणि त्याच्या घरात कार्यक्रम करून जायचा. हा, आणि ती जी शमीना बेगम आहे ना, तिला काय बाबा तू फक्त ये, मी आहे, ये रे मुर्द्या, घे मला मुर्द्या, अशा त्याचं टायटलच होतं ती. मग तिला ती सवय लागलेली चटक, ह्याला चटक लागलेली. हा विषय त्याला एवढं कळत नव्हतं की शेजारी बघत त्यात. परत लीक झाला विषय की शेजारी म्हणजे सांगितलं की शेजाऱ्याने सांगितलं की चालेल बा कार्यक्रमाचा. मग याने डोकं असं चालवलं, भावाला मानला इसको खत्म करना पडेगा, तेरी अपनी बिरादरी में इज्जत जाएंगी पूरी,
हाँ, ते पैसा पिसा जाने दे, इसको ठोकेंगे. मग दोघाचा विचार झाला, दोघा भावाचा. हबीब अन्सारी आणि त्याचा भाऊ इजाज अन्सारी, ह्या दोघांनी 2च हत्यारे घेतली. एक आहे ती सुरी आणि दुसरं आहे ती मटण कट करायची जाड हत्यार असतं, त्याला काय म्हणतात मला आता आठवना. ते हत्यार त्यांनी घेतलं बा. जाड असं ठोकळ्याचं मटण कट करायचं आणि ती सुरी, ही दोघांनी 2 हत्यारं घेतली. घरी आली 8:30 वाजता आणि तारीख होती तुम्हाला सांगतो 31 मार्च 2024. ही साधारण 15-16 दिवसापूर्वीची घटना. घरी आले की पहिल्यांदा बायकोला सांगितलं, त्या हबीब अन्सारीला, सॉरी शमिना बेगम, तिला सांगितलं, तू एक काम कर, ती मोठं पोरगं आहे ती शेजारची इथं, ती खला आहे ना, खला म्हणतात म्हणजे मावशी म्हणतात त्यांच्यात, ते खलाची इथं सोड ती पोरगं, आणि इकडे बारक्या पोराचा 2 वर्षाचा काही विषय नव्हता, ते आपलं नेर, आणि तू फोन करायचा आणि असं सांगायचं की माझा नवरा आज दुसऱ्या गावी एक लग्नानिमित्त गेलेला आहे, मी एकटीच्या घरात, आज आपण आपली रात्र आपली, असं तू सांगायचं आणि त्याला बोलून घ्यायचा. काय मग ती म्हणली काय मी हे करणार नाही असं तसं, कारण तिला थोडा अंदाज आला की काहीतरी होणार आहे. त्याने लगेच सुरा काढला, बाबांनी लगेच तिचं पाय बांधलं, मला तुला कापणार, आता तुला खलास करणार, त्याला खलास करणार. आता पुढं डायरेक्टच यम उभा राहिल्याव किंवा मृत्यू उभा राहिल्याव कुणी असू द्या, तो म्हणतो नको नको मला मारू नका, मला मग करते. याला म्हणतात अँटी फिवर. हा, तो जोपर्यंत त्याच्यात फायदा आहे, जोपर्यंत ती थाटे, जोपर्यंत ती जास्त टायमिंगचं आहे, तोपर्यंत त्याला जवळ घ्यायचं महाराज. त्याचा उपयोग संपला, त्याला काय झाला, त्याला महाराज वडा कापा फेकात काही संबंध आहे. मानसिक इन्व्हॉल्वमेंट अजिबात नसते याच्यामध्ये. मानसिक इन्व्हॉल्वमेंट असते फक्त पती पत्नीच्या सुंदर नात्यात. त्याच्यामुळे म्हणतो आपली लक्ष्मीनं आपण, आणि बायांना बी आखली पाहिजे की ते इकडे तिकडे फारण्यापेक्षा आपला नवरा ना आपण, हे लय महत्वाचं आहे. ती लफडी बंदच करून टाकायच्यात आपल्याला. तुम्हाला सांगतो ह्या केसमध्ये ती शमिना बेगम आहे, ती फोन करायला तयार झाली सचिनला. म्हणली, सचिन आज क्या कर रहा है रे तू, आज ना तेरा रंग रल लिया मना तेरी याद आ रही है. नहीं मेरा मरद गया है दूसरी गाँव, आने वाला नहीं 2 दिन, आप पूरी रात आपनी है, आजा. फोन कट. आता ह्याला तर असं वाटलं, ह्याला तर डोळ्यापुढं लगेच चित्र उभं राहिलं. माणूस हा मानसिकदृष्ट्या मानसिकतेचा गुलाम असतो, ध्यानात ठेवा. माणूस फसतो कसा हे पण लक्षात घे. म्हणजे तुमचा आता काहींचं मर्डर होणारच आहे त्याच्यात, समजा होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आता कसा फसतो तुम्हाला सांगतो की तुमचा एक मित्र आहे आणि तुम्ही रस्त्याने चाललाय सरळ, पुढे एक वडापावचं चांगला प्रसिद्ध वडापाववाला आहे किंवा मिसळवाला आहे, एक मिसळवाला आहे. तो मित्र म्हणतो चल तुला मिसळ सांगतो आज. बघा तुमच्या कानावर जसं ते तुमच्या डोक्यात मिसळ काय नव्हतं, पण मित्र म्हणतो ना चल मिसळ खाऊ आज, मिसळ. ते नुसतं वाक्य जरी तुमच्या कानात पडलं ना, ते मेंदूपर्यंत जातं, तुमच्या डोळ्यासमोर तुमचा मेंदू त्याची कल्पना करतो मिसळ, की लगेच त्याला ते दिसतं की आपण तो जाऊन टेबलावर बसलोय, ते जग, ती मिसळ, तो रस्सा, पाव, लिंबू पिळून, हे सगळं त्याच्या जनरेट डोक्यात होतं. किती एका सेकंदाच्या बारीक भागात. बघा माणूस कसा आहे, माणूस प्राण्याचा समजून घ्या तुम्ही, खून होणार नाहीत, त्याला लगेच कळतं हा तो ऑलरेडी ती मानसिकदृष्ट्या मिसळ खाऊन तयार होतो, ध्यानात ठेवा. आणि प्रॅक्टिकली जी खायची ना, प्रत्यक्ष जी खायची ना, ते मग ते चलत 22 पावलं जाणार, तिथं बसणार, आणि त्यांनी जसं गोखलं होतं मनात तसंच त्याच्या पुढे ते होणार. ही डबल ती क्रिया 2दा होणार. एकदा त्याची मानसिकता होणार, त्याचा अनुभव घेणार, आणि दुसऱ्यांदा तो प्रॅक्टिकली खाणार, त्याचा आनंद घेणार, त्या चवीचा वगैरे जिभवच्या मस्तपैकी डेखर देऊन बाहेर निघणार. एक्स्ट्रा पाव बी मारून, रशीचा फोरका बिरका मारून, दही बी मिक्स करून, लय प्रकारे त्याच्यामध्ये मिसळ खाण्याचा आनंद. सेम कंडिशन सेक्सची, सेम कंडिशन शरीर संबंधाची. जेव्हा तिने फोन केला याला की ते नवरा गेला दुसरीकडे, मी आज घरीचे, मग रात्रभर घरीचे, आपण आपली दिवाळी आजची रात्रभर, आपण काय द्यायचं नाही. कारण असा फोन आल्यावर त्याच्या पुढे जी कल्पना आली, ती बेड, ती लाईट, तो पंखा चाललेला, ते मौसूद बेडवर पूर्ण नग्न ती स्त्री, ती बी अशी गोरीपान, तिचं ते शरीर जबरदस्त, गरमागरम स्त्री, आणि
ती मग हा बी नांगापुंगा. मग आमचा तो 4 प्ले आणि 4 प्ले नंतरचं आमचं ब्लॉकमध्ये पिस्टन, तिथून पुढचं ही सगळं इमॅजिनेशन, ही सगळं जी ही आहे ना, तो माणूस ते संबंध आधी करून घेतो त्यांना मनात आणि मग प्रॅक्टिकलसाठी जातो. ही मानसिकता आहे. ह्याच्या मानसिकता ह्युमन सायकॉलॉजी फार मोठा ह्याचा अभ्यास आहे, असाही विषय. आता ही तेच कल्पना केली, ह्याला म्हणला आज आनंदी अंदा आज म्हणला आसन क्रमांक 33, आसन क्रमांक 24 आणि सेपरेट आपलं स्पेशल आहे आसन क्रमांक 14 करणारच म्हणला. ही आसनाची व्यवस्था असते. ते 14 म्हणजे पायाचे अंगठे धरून असं आसन आहे ते. मग शिव म्हणला जातो. आलोच 9 वाजल्या. तो म्हणजे इतका आता काय करून काय नको, कारण गॅप पडला होता त्या आनंदाच्या भरात. त्या इमेजिनमध्ये आता ही स्त्री बघायची. शमीना बेगमकडे गेला, दरवाजा उघडला. हे कपाटाच्या मागे दडले होते दोघं. दरवाजा तिने आत घेतली, दारलं, पण तिथे चेअर असा निस्तेज वाटला त्याला. तिने काय एवढं क्लिक केलं नाही, कारण थोडा अंधार होता आणि पाप कसं होतं, अंधारात होतं आणि ते समज होते काय ते होणारे, कोणतरी मारणारे. जसा ते बेडवर तो जसा त्या जवळ आला ना, तिच्या ते मौसूद शरीराला, जाड गोबऱ्या शरीराला तिने जवळ ओढून त्याने ते आपल्याला मिठीत घेतली आणि मिठीत घेतली त्यांनी, तशा 2 आकृत्या दोन्ही बाजूनी निघाल्या बा. बेकार काम. आणि शेला कसं वाटलं आता बेडवरच टाकीतो आता, आणि पाटकुनी ती वरसाठी गाऊन काढून फेकून देतो. हे त्याचं माइंड त्याच्यात गुंतलेलं, त्या सेक्समध्ये गुंतलेलं. आणि तोवर तर जी सुरी पडली मागून, म्हणला तुम्हाला रक्ताच्या चिळकांड्या सगळ्या. ही मोठ्याने आरडलं. तोवर दुसरी बी ते सत्तूर आणि सूर्य अशी 2 हातावर. सत्तूर होता जाड खाटक्या करायचा. 17 ते 18 वार केले. ते एका क्षणात कापाकापी झाले की सेक्स 0 मिनिटात निघून गेला. उठलेलं हात्यार पालुळं होऊन खाली पडलं. ह्यो विषय असाही, ही मानसिकता, ही खून जे होत्यात ना, हे कारण तुम्हाला सांगतो. माणूस एकदा असा भुलला गेला ना, भूल पडते त्याला शरीराला. तो बोलला ना, त्याचं वाटलं झालं समजा. आणि त्या पोराला तुम्हाला सांगतो रक्ताच्या चिंगाड्या सगळ्यात इकडे तिकडे फरशीवर न्याच्यावर त्याच्यावर सगळा त्याचा नवीन तर ताडफडून मेल्याला चान्सच नाही मिळाला. कारण 2 गाव जे होते सत्तूरचे, ते पाठीमागचा जे मेंदू आहे त्याच्यावर बसल्यामुळं लहान मेंदूचा कंट्रोल विषय संपला, खलास झाला. त्यांनी तो त्याचा मोबाईल काढून घेतला. त्याच्या खिशामध्ये 730 रुपये होते, ते काढून घेतले. चेक केला, काय नाही म्हणले. आता प्लॅस्टिकची पिशवी आणली, तिला सांगितलं जा बोलून ठेव. आणि ती आपली ती बारीक 2 वर्षात परगून किचनमध्ये बसली. यांचं थोडं चालू झालं. तिचा कार्यक्रम संपला होता. म्हणजे तिला कसं की मारत्यात ना मारा इतके दिवस आता हे केलंय ना, म्हणजे आईस्त केली ना, जाऊ दे आता काय होईन ते होईन. आपला ही नवरा बिवरा आहे ना, ही जर तुरुंगात गेला, परत एखादा सचिन गेला तर आपण कुचिन भेटू, किंवा सखा तो का कुणी भेटू आपण. त्याला काय दावा, ही जगात वाकणार नंतर कमी नाहीत. असा विषय. आणि ते संबंध खलास. आता शी बसली लपून. त्यांनी प्लॅस्टिकचं हे केलं, रिक्षा आणली, त्याच्यात ते टाकलं. तिथून 6 किलोमीटर होता कॅनलच्या कडेला ते टाकून दिलं आणि तारीख उजाडली. 31 मार्चला रात्री हा विषय त्यांनी केला आणि 2 एप्रिलला मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना बोलावलं. पोलीस कॅनॉट प्लेस पोलीस स्टेशनचे पोलीस तिथं हजर झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली, ते तुकडे झालेलं ते पाहिलं. त्यांनी रितसर पंचनामा केला. त्या रितसर त्यांनी त्या व्यक्तीचं कोण आहे काय आहे ह्याच्या संदर्भात चौकशी केली. सगळे हे काढले, कपड्यावरून ते प्रताची ओळख झाली. त्याच्या वडिलांनी ते ओळखलं. त्याच्यानंतर त्याचा जे सिम आहे, आणि मोबाईल काढून घेतला होता पण सिम तोडून टाकलं होतं, काय फरक पडत नाही ते काही केलं तरी. ते मोबाईल नंबर घेतला, त्या मोबाईल नंबरवरून सगळे कॉल डिटेल्स काढले. शेवटचा कॉल पाहिला त्या दिवशीचा, ते शमीना बेगमचा तो कॉल होता. शमीना बेगम उचलल्या. मग पालखी उचलल्या. शमीना बेगमचा कसा आहे विषय अवघड आहे. आता तिला उचललं, ती 2 पांटर उचलले तिचे ते दीर. आज स्टेटस असं आहे, समजा ही घटना जरी घडलेलं 15-16 दिवस झालं असलं तरी त्यांनी जी मागणी केली ती केस बांधायचं काम चाललंय, की पोलिसांनी मागितलं की आम्हाला अनेक दागे दोरे जोडवायचे, केस बांधायची परफेक्ट, आम्हाला पोलीस कोठडी द्या. आणि त्यांच्या आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला न्यायालयीन कोठडी द्या, म्हणजे तुरुंगात पाठवा, म्हणजे पोलिसांनी ताब्यात देऊ नका. पोलीस ठोकून परत केस तयार करायची. न्यायालयाने ती न्यायालयीन कोठडी न देता त्यांना पोलीस कोठडी दिली. आणि पोलीस कोठडीमध्ये आत्ता सध्या ते आहेत, इंट्रोगेशन चालू आहे. अजून केस FIR पूर्ण नोंदवून केस स्टँड झालेलं नाही. पण ह्या खुनाखाली मी म्हणतो जन्मठेप ठेवा, कमीत कमी 20 तर कुठे गेले नाही तुम्हाला सांगतो. 20 गॅरंटेड. मग आता तुम्हाला सांगतो 35ची बाय 55 होणार.
55ची जरी झाली शी बी म्हातारी होऊन येणार, ही दोघं बी. पण ती शमीना बेगम ही प्युअर आंटी 55ची जरी झाली तरी 55व्या वर्षी मला म्हणजे 20 वर्षांनी तेव्हा काय मी सांगायला नसणार आहे, शिव अजून दुसरा एखादा पोरगा बघणार 55व्या वर्षी. तेव्हा तर किती काळ बदल का. आंटी आहे, आंटीला फक्त शारीरिक सुख पाहिजे असतं, काहींना त्याच्यातून परत पैसा पाहिजे असतो. पुढच्या जो माणूस आहे तिची कुठली भावनिक गुंतवणूक नसते तिच्यामध्ये. त्याच्यामुळं ही आंटी आणि हे असल्या प्रकारातून दादा लांब राहिला ना माझ्या बादशांनो, तर आपल्याला लय आनंद होईल. आणि मी एवढं तळतळून सांगतो ना, 100% रिस्पॉन्स चांगला आहे. बऱ्याच जणांनी सोडून दिलं तुम्हाला सांगून, आपल्याला सोडूनच द्यायचे, आपल्याला मारायचं नाही, जगायचं आहे. हां, एवढं देणार ठेवा फक्त. बघा बरा वाटला ना तर लाईक करून टाका तुम्ही. रामकृष्ण हरी.